चला आज चला आपण आज आपण करणार आहोत मस्त शेवगा गावरान बटाटा पद्धतीचा रस्सा। त्यासाठी इथे शेवगा मी बटाटा रस्सा. शेवग्याचे शेंगा अशा प्रकारे सोलून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि बटाट्याचे काप इथे मी करून घेतलेले आहेत। त्यानंतर मसाल्यासाठी आपल्याला घ्यायचे आहेत 2 मोठ्या आकाराचे कांदे। ते इथे 2 मोठ्या आकाराचे कांदे मी सोलून आणि स्वच्छ धुवून असे घेतलेले आहेत आणि ते आपल्याला उभे असे चिरून घ्यायचे आहेत। तर दोन्ही कांदे मी इथे असे मसाल्यासाठी उभे असे चिरून घेत आहे। कांदा आपल्याला बारीक करण्याची काही गरज नाही आहे। तर अशा रीतीने हा शेवगा बटाट्याचा रस्सा खायला अतिशय सुंदर लागतो आणि अतिशय चविष्ट त्याची सुंदर अशी चव होती। तर तुम्ही देखील असा रस्सा नक्की एकदा ट्राय करून बघा। तर इथे आपले कांदे चिरून झालेले आहेत। त्यानंतर इथे घेतलेलं आहे मी ओलं खोबरं। तर इथे मी ओलं खोबरं किसून घेत आहे। जर तुम्हाला ओलं खोबरं वापरायचं नसेल तर तुम्ही सुकं खोबरं देखील वापरू शकता। मी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे। ओलं खोबरं आपलं किसून झालेलं आहे। त्यानंतर इथे मी पॅनमध्ये कांदा छान असा भाजून घेत आहे। त्यासाठी इथे आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि कांदा छान आपला असा लालसर असा भाजून आपल्याला घ्यायचा आहे, जेणेकरून की आपला मसाला अतिशय छान असा व्हावा। तर पाहू शकता इथे आपला कांदा देखील लालसर असा भाजून झालेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे ओलं खोबरं पॅनमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि कांदा आणि खोबरं दोन्ही एकत्र आपल्याला अशा रीतीने भाजून घ्यायचं आहे। तर इथे आता आपला कांदा आणि खोबरं छान असं भाजून झालेलं आहे। त्यानंतर इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्या देखील आपल्याला तेलामध्ये छान अशा भाजून घ्यायच्या आहेत। हिरव्या मिरचीने काय होतं, आपला रस्सा जो असतो त्याला खूप सुंदर अशी चव येते। तर तुम्ही देखील जेव्हा पण कराल नेहमी हिरवी मिरची त्यामध्ये टाका। मसाला आपला इथे गार झालेला आहे। मिक्सरच्या जारमध्ये मी काढून घेतलेला आहे। 7 ते 8 इथे मी लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथे मी 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि 1 चमचा आपल्याला इथे जिरे घ्यायचे आहेत। ते 1 चमचा जिरे घेतलेले आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे। तो कोथिंबीर देखील भरपूर मी मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतलेली आहे। थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान असं ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे। तर पाहू शकता आपलं इथे वाटण तयार आहे। किती मस्त असं आपलं वाटून झालेलं आहे। त्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, मी इथे गॅसवर कढई तापत ठेवली होती। कढईमध्ये साधारण 2 पळी मी इथे तेल टाकून घेत आहे। त्यानंतर जो शेवगा आपण चिरून घेतला होता, शेवग्याचे जे आपण तुकडे करून ठेवले होते, तो शेवगा आपल्याला काय करायचं आहे, तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे। तर आता इथे मी तेलामध्ये शेवगा छान असा परतून घेणार आहे आणि शेवगा परतत असताना आपल्याला काय करायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडीशी मिरची पावडर देखील आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही थोडंसं अगदी मीठ देखील टाकू शकता। पण मी इथे मीठ टाकलेलं नाही आहे। तर हळद आणि मिरची पावडर मी इथे टाकलेली आहे, जेणेकरून आपल्या शेवग्याला सुंदर अशी चव देखील येते आणि रंग देखील येतो। तो तुम्ही पाहू शकता तेलामध्ये मी अशा प्रकारे इथे शेवगा छान असा फ्राय करून घेतलेला आहे। त्यानंतर जे बटाट्याचे काप आपण करून घेतले होते, ते बटाट्याचे काप देखील आपल्याला छान याच तेलामध्ये असे लालसर असे फ्राय करून घ्यायचे आहेत। रस्सामध्ये जेव्हा आपण बटाटे टाकतो तेव्हा त्याची चव अतिशय सुंदर अशी लागते। तर तुम्ही पाहू शकता मी बटाटा देखील असा लालसर छान असा तेलामध्ये फ्राय करून घेत आहे। तर इथे आपला बटाटा देखील तेलामध्ये छान असा फ्राय झालेला आहे आणि आपल्याला नंतर तो बटाटा काढून घ्यायचा आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, फोडणी द्यायची आहे। तर आता ह्याच तेलामध्ये मी फोडणी देणार आहे। तर कढीपत्ता आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। फोडणीला कढीपत्ता टाकल्याने खूप सुंदर असा रस्स्याला आपला सुगंध येतो, कारण कढीपत्त्याचा सुगंध खूप असा सुंदर असतो। त्यामुळे इथे मी कढीपत्ता फोडणीला टाकला आहे। कढीपत्ता तडतडला की इथे 2 मोठ्या आकाराचे टमाटे मी इथे छान असे लालसर चिरून घेतले आणि ते फोडणीला टाकलेले आहेत। तर टमाटा थोडासा सॉफ्ट होण्यासाठी इथे थोडंसं मी मीठ टाकून घेत आहे आणि मीठ टाकल्याने काय होतं, टमाटा खूप लवकर असा सॉफ्ट होतो। तो पाहू शकता इथे टमाटा देखील छान असा सॉफ्ट झालेला आहे। नंतर जे वाटण आपण करून घेतलं होतं, ते वाटण आपल्याला पूर्णपणे सर्व कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान असं तेलामध्ये आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही जितका मसाला भाजून घ्याल ना, तितकी सुंदर आपल्या रश्श्याला चव उतरते। तर मसाल्याचा कच्चेपणा पूर्ण जाऊपर्यंत आपल्याला मसाला छान 1, 2 ते 3 मिनिटं असा भाजत राहायचा आहे आणि
त्याला तुम्ही पाहू शकता साईडने तेल देखील सुटत आहे. तर मसाल्याला तेल सुटूस तर आणि मसाला छान शिजूपर्यंत आपल्याला छान असा भाजत राहायचा आहे. थोडंसं इथे मी मिक्सरच्या जारमध्ये पाणी घेऊन टाकलेलं आहे, जेणेकरून की आपला मसाला खाली जळू नये. आणि थोडंसं इथं मीठ देखील टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचे आहेत सुके मसाले. तर 1 चमचा धने पावडर, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा इथे मी घेतलेला आहे गोडा मसाला, 1 चमचा इथे मी घेतलेला आहे कांदा लसूण मसाला. त्याच्यानंतर इथे थोडीशी हळद आपल्याला घ्यायची आहे आणि थोडासा मी इथे मटण मसाला वापरलेला आहे. मटण मसाल्याने या रस्स्याला खूप भन्नाट अशी चव येते. तुम्ही देखील ना अशा रीतीने मटण मसाला टाकून देखील असा रस्सा तुम्ही करून बघा. तर अशा रीतीने आपल्याला मसाले टाकल्यानंतर व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं मसाल्याला तेल देखील सुटलेलं आहे. जितका छान तुम्ही मसाला शिजवाल ना, तितका सुंदर आपला शेवग्याचा रस्सा होतो. तर अशा रीतीने मसाला आपला छान असा भाजून झाला. त्यानंतर आपण जे बटाटे फ्राय करून घेतले होते ते सर्वप्रथम आपल्याला बटाटे टाकून घ्यायचे आहेत. थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि बटाटे पुन्हा एकदा मसाल्यामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जेव्हा पण बटाटा टाकतो तर बटाटा आपल्याला आधी शिजवून घ्यायचा आहे. थोडासा बटाटा जवळजवळ शिजत आला त्यानंतर आपल्याला शेवगा तिथे टाकायचा आहे. जर आपणच शेवग्याच्या शेंगा अगोदरच त्याच्यामध्ये टाकल्या तर काय होतं, शेवगा पूर्णपणे गाळ होऊन जाईल. म्हणून आधी बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि जेव्हा बटाटा शिजत येईल त्यावेळेस आपल्याला शेवग्याच्या शेंगा ॲड करायच्या आहेत की जेणेकरून बटाटा आणि शेवगा दोघंही अगदी व्यवस्थित शिजले जातात. तुम्ही पाहू शकता इथे मी झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं छान असा बटाटा शिजत ठेवला होता. तर आता इथे पाहू शकता आपण बटाटा देखील आपला जवळजवळ शिजत आलेला आहे. तर या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे, जो शेवगा आपण भाजून घेतला होता सर्व शेवगा आपल्याला या रस्स्यामध्ये टाकून द्यायचा आहे. तर इथे मी सर्व शेवगा इथे टाकून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवलेलं आहे. तुम्हाला या रस्स्यामध्ये हवं तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता. तुम्हाला जर घट्ट हवा असेल तर तुम्ही घट्ट देखील ठेवू शकता आणि तुम्हाला जर पातळ रस्सा करायचा असेल तर त्यानुसार तुम्ही जास्त पाणी टाकू शकता. तर मला जितकं हवं होतं तितकं पाणी टाकलेलं आहे आणि छान असा रस्सा मी करून घेतलेला आहे. आणि इथे आता आपण पाहूया आपला बटाटा शिजला आहे की नाही. तर पाहू शकता बटाटा देखील छान शिजला आहे आणि शेवग्याची शेंगसुद्धा शिजलेली आहे. तर इथे तयार झालेला आहे आपला छान असा शेवगा बटाट्याचा गावरान पद्धतीचा रस्सा. इथे मी भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेत आहे आणि कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर इथे पाहू शकता आपला रस्सा खायला तयार आहे. तर आता काय करायचं आहे, रस्सा आपल्याला एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे. तर किती सुंदर आपला रस्सा बनून तयार झालेला आहे. तुम्ही पण असा रस्सा नक्की करून बघा. भाकरीबरोबर अतिशय भन्नाट असा हा रस्सा लागतो. त्याच्याबरोबर कांदा आणि लिंबू खूप अप्रतिम या रस्स्याची चव लागते. तर अशा रीतीने गावरान पद्धतीचा रस्सा तुम्ही देखील ट्राय करा. तुम्हाला कशी वाटली फ्रेंड्स माझी रेसिपी, प्लीज मला कमेंट्स करून सांगा. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहू शकता किती सुंदर आपला शेवगा बटाटा गावरान पद्धतीचा आपला इथे तयार झालेला आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर कशी वाटली तुम्हाला शेवगा बटाट्याची रेसिपी, पाहू शकता किती मस्त आपला शेवगा बटाटा रस्सा इथे बनून तयार झालेला आहे. पाहू शकता. तर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला माझ्या पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन देखील येतील आणि माझ्या पुढच्या रेसिपी देखील पाहायला मिळतील. तर पुन्हा भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.